सेकंड रूल ऑफ सक्सेसफुल इन्व्हेस्टिंग, त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. आणि तो रूल काय आहे? पहिला आपण बघितलं सेट क्लिअर गोल्स. आता दुसरा जो आहे तो आहे डायव्हर्सिफाय युअर पोर्टफोलिओ. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन फार जास्त गरजेचं आहे. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे इक्विटीमध्ये काही पैसा असायला पाहिजे, डेट म्हणजे फिक्स इन्कम सिक्युरिटीजमध्ये काही पैसा असायला पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये काही पैसा असायला पाहिजे, गोल्डमध्ये काही पैसा असायला पाहिजे. सो असे वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट ठेवायला पाहिजे. आता मागचं वर्ष जर आपण बघितलं तर मागच्या वर्षांमध्ये म्हणजे मी एप्रिल 2024 मध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. सो मागचं एक जर लास्ट 12 मंथ्स बद्दल आपण जर बोलत असू, सो स्मॉल कॅप फंड्स म्हणा किंवा कॅटेगरी म्हणा, त्यांनी जवळपास 60 ते 70% रिटर्न्स दिलेले आहेत. मिड कॅप कॅटेगरीने 50 ते 60% रिटर्न्स दिलेले आहेत. लार्ज कॅप कॅटेगरीने 30 ते 35% रिटर्न्स दिलेले आहेत. सो एक रिसेन्सी बायस आपल्याला हे सांगतोय की अरे इक्विटीमध्ये सगळा पैसा असायला पाहिजे आपला, तो मग वाढत जाईल. सो आता इथे एक वर्ष आपण मागचं बघितले म्हणून आपल्याला वाटतं अरे खूप छान आहे, जबरदस्त आहे, इक्विटीमध्येच पैसा टाकायला पाहिजे आपण. पण काही काही वर्ष असे असतात की जिथं इक्विटी एका वर्षामध्ये 60-70% खाली सुद्धा गेलेलं आहे. एकेका महिन्यामध्ये सुद्धा इक्विटी 40-40% खाली गेलेलं आहे. आपण कोविडचा महिना जर बघितला, ज्यावेळेस स्टार्ट झालं होतं कोविड, मार्च महिन्यामध्ये इक्विटी 40% खाली गेलं होतं. स्मॉल कॅप मिड कॅप तर त्याच्यापेक्षा जास्त गेले होते. 2008 जर बघितलं आपण, त्या वर्षी लार्ज कॅप इंडेक्स, सेन्सेक्स सारखा इंडेक्स 60% खाली पडला होता. स्मॉल कॅप मिड कॅप 70-80% खाली गेलेले होते. सो म्हणून एकाच ॲसेट क्लासमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की नाही मी ह्याच्यातच टाकून इन्व्हेस्टेड राहतो, तर मला वाटतं कुठे ना कुठे डायव्हर्सिफिकेशन हे जास्त गरजेचं असतं. म्हणजे ते तुमच्या पोर्टफोलिओला ना रिस्क मिनिमाइज करतं. तुमच्या पोर्टफोलिओची रिस्क जी आहे ती कमी करून टाकतं त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक ॲसेट क्लास तसाच नाही परफॉर्म करणार. जर इक्विटीमध्ये तुम्ही काही पैसा ठेवलेला आहे, इक्विटी पडलं, डेट आहे, फिक्स इन्कम सिक्युरिटीज आहेत जिथे एक तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट काइंड ऑफ थिंग मिळत राहतं. सो मग तुमचा पैसा थोडासा एक बॅलन्स्ड आउट होऊन तिथे राहतो. सो इथे वेगवेगळे ॲसेट क्लासेस, इक्विटी, डेट, गोल्ड, रिअल इस्टेट, ह्याच्यामध्ये तुमचे ॲलोकेशन्स असणं गरजेचं आहे. मला हे कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे मान्य आहे की लॉंग टर्म जे गोल्स आहेत त्याच्यामध्ये इक्विटीचं ॲलोकेशन थोडंसं जास्त राहिलं किंवा SIP वेनी इक्विटीचे ॲलोकेशन्स तुम्ही करत राहिलात तर ते फार बरं राहील. तसंही आपण ज्यावेळेस रिअल इस्टेट वगैरे घेतो त्यात छोट्या अमाऊंट्स आपल्याला टाकता येत नाहीत, मोठ्या मोठ्या रकमा आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागतात आणि तिथेच सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन होऊन जातं. सो पण हे डायव्हर्सिफिकेशन जर तुम्ही प्रत्येक ॲसेट क्लासला ठेवलं तर ते फार चांगल्या पद्धतीने तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतं. आता ॲसेट ॲलोकेशन ॲसेट क्लासेसमध्ये ज्यावेळेस आपण बोलतोय त्याच्यामध्ये इक्विटी ॲसेट क्लासमध्ये सब ॲसेट क्लासेस आपण बघितले, स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्झी कॅप, असे वेगवेगळे फंड्स आहेत. सो आता तसंच खूप सारे लोक म्हणतात की अरे आम्हाला आमच्या मुलांना ना US ला पाठवायचं शिक्षणासाठी, मग आम्ही US फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करावी का? सो मग जसं डोमेस्टिक ॲलोकेशन्स आपण घेतो, डोमेस्टिक म्हणजे इंडियाच्या इक्विटीमध्ये म्हणा किंवा इंडियाच्याच फिक्स इन्कम सिक्युरिटीज, बॉन्ड्स वगैरेमध्ये आपण ॲलोकेशन घेतो, तसंच तुम्ही USच्या सुद्धा इक्विटीमध्ये ॲलोकेशन घेऊ शकतात. हे सुद्धा एक डायव्हर्सिफिकेशनचा एक वेगळा रूट असू शकतो. सो फक्त इंडियावरच डिपेंड नाही राहायचं, तर बाकीच्या मार्केट्समध्ये पण जाऊन आपण डायव्हर्सिफाय करू शकतो. रिस्क तिथे आपण थोडीशी मिनिमाइज करू शकतो. आता हे जे काही ॲसेट ॲलोकेशन तुम्ही फायनल केलेले की बाबा इक्विटीला 40% म्हणा, गोल्डला 10-15% म्हणा, रिअल इस्टेटला 25-30% म्हणा, डेट ॲसेट क्लासला 10-15%, असं करून तुमचे 100% जर झाले तर मग ह्या ॲसेट ॲलोकेशनची ना रिबॅलन्सिंग सुद्धा तुम्ही रेग्युलर बेसिसवर केली पाहिजे. रिबॅलन्सिंग म्हणजे काय? इक्विटीमध्ये तुम्ही 40% ठेवले होते, इक्विटीने 20%चे रिटर्न दिले, हा 40%चा 48% झाला. सो मग तुमचं ॲलोकेशनमध्ये चेंजेस झाले. सो जो काही सरप्लस ॲलोकेशन ॲसेट ॲलोकेशनमध्ये इक्विटीमध्ये झालेलं आहे ते तुम्हाला तुमच्या बाकीच्या ज्या ॲसेट क्लासेस आहेत जिथे तुम्हाला डेफिसिट क्रिएट झालेला आहे, म्हणजे ते ॲलोकेशन्स खाली गेलेले आहेत, तिथे त्याला रिइन्फ्यूज करायचं. ह्याला म्हणतात ॲसेट ॲलोकेशन रिबॅलन्सिंग. सो ही सुद्धा एक गोष्ट आहे जी वर्षाला एकदा तुम्ही जसं आपण वर रिव्ह्यू तुमचा फायनान्शियल प्लॅन करायला पाहिजे, तसंच डायव्हर्सिफिकेशनमध्ये ॲसेट ॲलोकेशन रिबॅलन्सिंग सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी आशा करतो की हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल आणि बाकी अजून 8 व्हिडिओज आपण ही सिरीजमध्ये करणार आहोत. सो तुमचं जे प्रेम आम्हाला मिळत आहे तसंच कंटिन्यू राहावं अशी मी अपेक्षा करतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.